अरे देव सर या ना 1 मिनिट या ना प्लीज प्लीज सॉरी जरा या गडबडीत मी तुमचं स्वागत करायचंच राहून गेलं या ना यार प्लीज प्लीज आफरीन ये मुलगी आणि सरांना सर आमच्याकडून तुमचं स्वागत आहे कसा वाटतोय कार्यक्रम कसा चाललाय काय प्रश्नच ना उत्तम अतिशय उत्तम चाललाय म्हणजे तुम्ही तुमच्या तारिणीताईंचे विचार आणि तुमचं सादरीकरण ह्या दोन्ही गोष्टी अतिशय उत्तम पोचवल्यात फार मस्त जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे बरं या प्रसंगी मला अजून एका व्यक्तीचं कौतुक करायचं आहे जी व्यक्ती अतिशय मनापासून काम करते पण त्याचं श्रेय अजिबात घेत नाही आणि कौतुक तर अगदीच लांब आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती व्यक्ती आपल्यामधलीच एक आहे तुम्हाला माहिती का ती व्यक्ती कोण आहे ती व्यक्ती आहे तारिणी तारिणीचं आमच्याकडून कौतुक तारिणी हे घे सर मान्य तारिणी तुला तुझं कौतुक आवडत नाही पण आम्हाला तुझं कौतुक करायला फार आवडतं कारण तू सुद्धा फार मोठं काम करतेस बघ देशासाठी बॉर्डरवर लढणाऱ्या मुली असो किंवा देशाकरता वर्ल्ड कप जिंकणाऱ्या मुली असो त्या जेवढं मोठं कार्य करतायत ना तितकंच मोठं कार्य तू सुद्धा करतेस अगं देशाची भावी पिढी तू घडवतेस आजकालची तरुण पिढी प्रत्येक क्षेत्रामध्ये यश संपादित करते याचं कारण तुला माहिती आहे कारण त्यांची जडणघडण अतिशय उत्तम पद्धतीने होते त्यांचे पालक त्यांच्यावर उत्तम संस्कार करतायत त्यांची उत्तम काळजी घेत आहेत पण दुर्दैवाने ज्या मुलांच्या डोक्यावरचं हे पालकांचं छत्र हरवलंय त्या मुलांचं काय त्या मुलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम तू करतेस त्यांच्याकरता काबाड कष्ट तू करतेस तू सुद्धा देशाकरता तेवढंच मोठं योगदान करतेस उद्या यांच्यापैकी कोणी डॉक्टर होईल कोणी इंजिनियर होईल कोणी पायलट होईल कोणी सैन्यात सुद्धा भरती होईल आणि देशाचं नाव मोठं करेल आणि याचं संपूर्ण श्रेय फक्त आणि फक्त तारिणी तुलाच आहे फक्त तुला आता जर मी यांना मारलं तर युवराजला माझी खरी ओळख कळेल हॅलो केदार अरे कुठे आहेस तू काय चाललंय किती वेळची वाट बघतोय आम्ही पोरं सुद्धा खोळंबलीत नाश्ता आणायला गेला होतास हॅलो केदार हॅलो केडी हॅलो 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 ठीक केदारचं लाईव्ह लोकेशन काढ लगेच जा पण बॉस काय झालं माहित नाही
त्याच्या मागून आवाज येत होता खूप, आणि बहुतेक तो काहीतरी प्रॉब्लेम मध्ये. तू जा टेक्नो लवकर. बॉस ऐका ना, मी तुमच्यासोबत येतो. तुम्ही इथेच थांबा. इथे जर काही गरज लागली तर तुम्ही इथे असायला पाहिजे. कोणालाही शंका नाही आली पाहिजे. बाहेरचं मी सगळं मॅनेज करेन. मी आलेच. पण काही लागलं तर फोन करा. मी करते. हो मला फोन करा. येस ओके बाय. अरे तारिणी कुठे चाललीस कुठे? ते केदार तो नाश्ता आणायला गेलाय ना मुलांसाठी, तर त्याला तिथे माझ्या मदतीची गरज आहे. मी तिकडेच जाते. तुम्ही आहात ना? मी आहे निवांत आहे, पण हे नक्की आहे ना? हो मी आलेच. अहो तुम्ही बाहेर काय करताय? ते पोर अरे, लई हो, भारी गाणं मला- म्हणताय. अहो एकदम मस्त. आमचे पोर लय हुशार तुम्हाला. हो, माहिती आहे मला. चला ना बघून ते. हे बघ. दगडाने डोकं ठेचून टाका त्याचं. आज जिवंत नाही राहायला पाहिजे तो. ए मारून टाका याला.